नमस्कार, मी वैशाली मधुर भोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला मस्त मेथीची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूप अशी टेस्टी लागते। चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचते। तर इथे मी हे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई आपली चांगली गरम झाली आहे। यामध्ये आपण तेल घालूयात। तर साधारण यामध्ये आपण 2 पळी तेल घालायचं आहे। तर इथे आपलं हे तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा तो मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालूयात। तर मेथीची सुक्की भाजी म्हटलं की तेल थोडंसं जास्तच घालायचं, कारण की आपली मेथीची भाजी जी आहे ती अजिबात कडसर लागत नाही। आता हा कांदा यामध्ये व्यवस्थित चांगला परतून घेऊया, म्हणजे सोनेरी रंगावर चांगला परतून घ्यायचे आपल्याला। तर इथे आपला हा कांदा चांगला लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपण हे हिरव्या मिरच्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी 2 ते 3 हिरवी मिरची, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकून हे असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता या वाटणला देखील चांगलं परतून घेऊया, म्हणजे हे हिरव्या मिरच्याचं वाटण या तेलामध्ये छान उतरतं आणि आपली भाजी खायला खूप चवदार लागते। आता हे व्यवस्थित चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, ते यामध्ये घालूयात। यालाही मी चांगलं बारीक करून घेतलंय आणि यालाही देखील चांगलं आपण परतून घ्यायचं आहे टोमॅटोला। नेहमी तीच मेथीची भाजी जर खाऊन कंटाळला असेल तर इथे मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही मेथीची भाजी करून दाखवतेय, तुम्हाला देखील आवडेल। एक वेळेस करून बघा। आता हे टोमॅटो देखील छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण ही मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे। तर साधारण इथे मी ही एक जुडी मेथीची घेतलेली आहे आणि याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय मी याला। हे टाकून घेऊया आणि आता ही मेथीची भाजी आपण याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी ही मेथीची भाजी अशी चांगली परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण ही अर्धी वाटी मसूर डाळ टाकणार आहे। तर मसूरची डाळीला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे, ती यामध्ये टाकून घेऊया आणि ही डाळ या व्यवस्थित या मेथीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तर यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे टाकायचं नाही, तर या मेथीलाच पाणी सुटलं जातं आणि यातच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित चांगलं परतून झालेलं आहे। आता इथे गॅस लो फ्लेमच ठेवूया। आता इथं आपण वरून मीठ घालायची गरज नाही, कारण की आपण हिरव्या मिरच्या वाटत होतो त्यामध्येच आपल्याला हे मीठ घातल्यामुळे आपल्याला वरून मीठ अजिबात घालायचं नाही, नाहीतर भाजी वगैरे खरट होऊ शकते। आता यावर एक झाकण लावून आपल्याला ही भाजी 2 ते 3 मिनिट चांगली शिजवून घ्यायची आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता, वाव, खूप मस्त आपली इथे मेथीची भाजी बनवून तयार आहे। खूपच जबरदस्त अशी तयार झालेली आहे। आता इथे गॅस बंद करून घेऊया। तर कलर बघू शकता, खूपच जबरदस्त आलाय आपल्या भाजीला आणि रंगही छान बदललेला आहे। तर तयार आहे आपली ही मसूर डाळ मेथीची भाजी। तर खूप जबरदस्त अशी तयार झालेली आहे। तर ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर देखील खाऊ शकता, खूप छान लागते। टिफिनला द्यायची असेल तर पटकन ही भाजी तुम्ही देऊ शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशी एक छान रेसिपी बरोबर। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।